नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ताला सागरशी बोलायचं असतं. मुक्ता मनाशीच म्हणते की काय करू, सागरना सांगू का की लकी आरतीसोबत लग्न करायला तयार आहे. सागरना तर हे सगळं काही सांगावंच लागेल, नाहीतर असं नको व्हायला की सागरच्या नकळतच मी सगळे काही व्यवहार करत असते, सगळं काही स्वतःच ठरवत असते. असं कधीही व्हायला नको. मला प्रत्येक गोष्ट सागरला सांगायलाच हवी. परंतु काय करू, सागरचा मूड तर काही ठीक दिसत नाही. आणि म्हणूनच मुक्ता ही सागरला आवाज देते आणि सागरला विचारते, सागर कॉफी देऊ का तुम्हाला. परंतु सागर मात्र काहीच बोलत नाही. आता हे सगळं काही सावनी लपूनच ऐकत असते, ती सगळं काही पाहत असते. तर आता सागर काहीच बोलत नाही. सागर खूप चिडलेला असतो, हे सर्वांच्याच लक्षात येतं. आता इंद्राताई मुक्ताला बोलावून घेतात आणि मुक्ताला म्हणतात, बघ कसा रागावून बसला आहे, नक्की काय झालं आहे. तर मुक्ता म्हणते, मलाही काही माहीत नाही. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात, आपण एक काम करायचं का, लकी आरतीसोबत लग्न करायला तयार आहे हे सागरला सांगायचं का. तर मुक्ता म्हणते, हो मम्मी, सांगायचं आहेच, परंतु आता हे सांगावं असं मला वाटत नाही, कारण सागरचा मूड ठीक नाही आहे. आणि अशा वेळी जर सागरनं आपण काही सांगण्याचा प्रयत्न केला तर सागर काही ऐकूनही घेणार नाहीत. तर आता इंद्राताई, लकी, स्वाती या सगळ्यांनाच मुक्ताचं म्हणणं पटत असतं. तर त्यानंतर आता सागरचा मूड ठीक करण्यासाठी मुक्ता ही सागरकडे येते आणि सागरला म्हणते, सागर कॉफी नको असेल तर इतर काही खाण्यासाठी देऊ का. तर सागर मुक्ताकडे रागाने पाहतो आणि मुक्ताला म्हणतो, एकदा म्हणालो ना की मला काही नको आहे. असं म्हणत आता तो मुक्तावर खूप चिडतो. आता मात्र मुक्ता शांतच होती. घरातील सर्वांनाच नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही. मुक्ता ही सागरला म्हणते, ठीक आहे असं म्हणत आता मुक्ता ही किचनमध्ये येते. आता सागरकडे पाहत मुक्ता ही मनाशीच म्हणते, कडू कारलं बघावं तेव्हा नाकाच्या शेंड्यावरच राग असतो. कधीही नीट बोलायला गेलं तरी चिडायचं ठरलेलंच असतं. परंतु तुम्ही कितीही चिडा, काहीही झालं तरी मी हार मानणार नाही, कारण शेवटी मी तुमचीच बायको आहे. तुमचा राग कसा घालवायचा हे मला चांगलंच माहीत आहे आणि तो राग मी घालवणारच. असं म्हणत आता मुक्ता ही सागरकडे पाहत असते. आता सागरला मनवण्यासाठी मुक्ता ही रूममध्ये येते, परंतु रूममध्ये काही सागर नसतो. आता काय करावं असा मुक्ता विचार करते. त्याचवेळी मुक्ताला सागरच्या गाडीची चावी दिसते. आता मुक्ता गाडीची चावी हातात घेते आणि म्हणू लागते, आता बघते ना सागर माझ्याशी कसे बोलत नाहीत. आता काही झालं तरी सागरला माझ्याशी बोलावंच लागेल आणि सागर जरी घेऊन गेले नाही तरी मी स्वतः जाऊन सागरच्या गाडीत बसणारच. असं म्हणत आता मुक्ता ही सागरची वाट पाहत असते. आता सागर येताच मुक्ताशी काही न बोलता ऑफिसची बॅग घेतो आणि ऑफिसला निघत असतो. परंतु त्याचवेळी सागरच्या लक्षात येतं की गाडीची चावी कुठेच नाहीये. आता सागर इकडे तिकडे शोधू लागतो. मुक्ता विचारते, काय झालं, काय शोधताय. तर आता सागर मात्र काहीच बोलत नाही. सागर गाडीची चावी शोधत असतो, परंतु चावी काही सागरला सापडत नाही. मुक्ता ही सागरला पुन्हा एकदा विचारते, काय झालंय सागर, काय शोधताय, मला तरी सांगा, मी देईन तुम्हाला शोधून. तर सागर म्हणतो, गाडीची चावी ती कुठेही सापडत नाहीये आणि ती शोधत आहे. तर आता मुक्ता तिच्या हातात असणारी गाडीची चावी दाखवते आणि सागरला म्हणते, ही काय, इथेच तर आहे. तर आता सागर हा मुक्ताला म्हणतो, गाडीची चावी द्या. मुक्ता म्हणते, नाही मी चावी देणार नाही. सागर म्हणतो, सांगितलेलं कळत नाही आहे का, माझ्याजवळ माझ्या गाडीची चावी द्या. तर मुक्ता म्हणते, काय झालं एवढं चिडायला, इतर बायका नवऱ्यालाच मुठीत ठेवतात, मी तर तुमच्या गाडीची चावीच फक्त मुठीत ठेवली आहे आणि तरीही तुम्ही माझ्यावर एवढे चिडत आहात. आजकाल माझ्याशी बोलायलाही बघत नाही आहात सागर, नक्की काय झालं आहे. तर सागर मुक्ताला म्हणतो, प्लीज गाडीची चावी द्या. तर मुक्ता ही सागरला म्हणते, एका अटीवर, जर तुम्ही मला तुमच्या गाडीने क्लिनिकला सोडणार असाल तरच. तर आता सागर मुक्ताला विचारतो, तुमच्या गाडीला काय झालं आहे. तर मुक्ता म्हणते, माझ्या गाडीला तर काहीच झालं नाही आहे, परंतु संपले का नव्याचे 9 दिवस. या अगोदर तुम्हीच तर मला म्हणायचं ना की मी तुला क्लिनिकला सोडत जाईन आणि तुम्हीच यायचा सोडवायला, आणि आज असं म्हणत आहात की तुझ्या गाडीला काय झालं आहे. माझा नवरा एवढा कसा बदलू शकतो यावर माझा विश्वासही बसत नाही आहे. तर सागर मात्र काहीच बोलत नाही. मुक्ता ही सागरला म्हणते, सागर कधीही कोणाची पर्वा केली नाही तुम्ही. सोसायटीच्या लोकांसमोरच बाय कसं करायचं हे शिकवणारा माझा नवरा आज तर माझ्याशी बोलतही नाही आहे. सागर काय झाले नक्की. परंतु सागर काहीच बोलत नाही. तर मुक्ता म्हणते, परंतु सागर मी हार मानणार नाही, काही झालं तरी आता तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल. हसा तरी खडूस कोळी. परंतु सागर मात्र हसतही नाही. तर मुक्ता ही सागरला म्हणते, काय चाललंय सागर, हसण्यासाठी सुद्धा कंजूसपणा, अहो थोडं तरी हसा ना, थोडीशी तरी स्माईल. तर आता सागर थोडी स्माईल देतो. तर मुक्ता म्हणते, अजून थोडी. असं म्हणत आता मुक्ता सागरला हसवते. आता सागरचं मुक्ताने मन तर वळवलेलं असतं. आता मुक्ता सागरला म्हणते, सागर प्लीज तुम्ही माझ्याशी असं वागू नका.
परंतु सागर आणि मुक्ताचं बोलणं चालू असतानाच आता आशूचा फोन आलेला असतो. आता मुक्ता पाहते तर आशूचा फोन असतो. मुक्ता ही क्षणाचाही विलंब न करता आशूचा फोन रिसीव्ह करते आणि आशूला म्हणते, बोल आशू. परंतु ज्यावेळी हेच वाक्य सागरने ऐकलेलं असतं तेव्हा मात्र सागरचा जळफळाट होतो. आता सागर मुक्ताला न घेताच तिथून रागाने निघून जातो. आता मुक्ता ही फोन ठेवत सागरला म्हणते, सागर आशू काय म्हणत होता, असं म्हणतच ती मागे वळून पाहते, परंतु रूममध्ये सागरच नसतो. आता मात्र मुक्ताला नक्की सागरच्या मनात काय चालू आहे काहीच कळत नाही. मुक्ता म्हणते, सागर नक्की काय चाललंय, तुम्हाला नक्की कशाचा राग येत आहे. परंतु सागर, तुम्ही माझ्यावर कितीही रागवा, कितीही ओरडा, पण मी तुमच्यासोबत बोलणारच. मी त्यासाठी काही करेन. आता चान्स गेला असेल, इथे नसेल बोलायला मिळालं, परंतु तिथे तर येऊन मी बोलूच शकते, असं म्हणत आता मुक्ताही सागरला भेटायचं ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आशूचा फोन आला या गोष्टीचा सागरला खूप राग आलेला असतो आणि सागर रागानेच ऑफिसला निघालेला असतो. सागर जोरातच दरवाजाचा आवाज करतो आणि ऑफिसला निघून जातो. आता सागरच्या मागोमाग तिथे सावनी येते आणि हे दृश्य पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, अशी मज्जा या अगोदर मला कधीच आली नव्हती. हे लकी आणि आरतीचं प्रकरण मला चांगलंच फायदेशीर ठरत आहे. लकी बेटा, ही मुक्ता हे प्रकरण मिटवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहे, खूप प्रयत्न करते, परंतु तिला कुठे माहीत आहे की हे प्रकरण मीच सुरुवात केलं आहे आणि या प्रकरणाची खरी सूत्रधार मीच आहे. या प्रकरणाची सुरुवात तर लकीनेच केली आहे, परंतु शेवट मात्र मीच करणार आणि मला जसा हवा तसाच करणार. आणि शेवट त्याच दिवशी होईल की ज्या दिवशी सागर आणि मुक्तामध्ये दुरावा निर्माण होईल. आत्ता फक्त खेळ सुरू झाला आहे, परंतु खरी मजा तेव्हा येईल जेव्हा वकिलांचं नोटीस घरी येईल आणि लकीला अटक करण्यासाठी पोलीस येतील. एकदा का लकीला अटक झाली की मग सर्वजण मुक्तावर तुटून पडतील आणि सर्वजण मुक्तालाच दोष देतील. सर्वजण म्हणतील की या सगळ्यामध्ये मुक्ता तुझ्यामुळे हे सगळं काही होत आहे. सर्वजण या प्रकरणासाठी मुक्तालाच जबाबदार धरतील आणि अशा या कोलमडलेल्या कुटुंबाला मी सावरेन, मी त्यांना आधार देईन आणि मुक्ताविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करेन. आता थोडेच तास उरले आहेत. आता काही क्षणातच मला जसं हवं तसं घडणार आहे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून सावनीला तर खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आरती ही फोनवर बोलत असते. ती खूप रडत असते आणि म्हणत असते, प्लीज काहीही करा, परंतु आजची अपॉइंटमेंट मिळणं खूप गरजेचं आहे. तिचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं आहे. प्लीज मी रिक्वेस्ट करत आहे. परंतु समोरून काहीच रिस्पॉन्स येत नसतो. आता त्याचवेळी तिथे मुक्ता येते. आता मुक्ता ही आरतीला विचारते, आरती अगं काय चाललंय, तू का रडतेस, अगं अशा अवस्थेमध्ये एवढं रडू नये. तर आरती म्हणते, मुक्ता मॅम बरं झालं तुम्ही आलात, परंतु मी काय करू मला काहीच कळत नाही. आईची तब्येत बिघडली आहे आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, परंतु डॉक्टरची आजची कोणतीही अपॉइंटमेंट मिळत नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या येऊन तुम्ही भेटू शकता. आज पॉसिबल नाही, परंतु असं कसं होऊ शकतं. आता जर आईला वेळेवर औषधोपचार झालेच नाही तर माझ्या आईची तब्येत अजून खालावेल आणि पुढे त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा मला विचारही करवत नाही. मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती शांत हो, असं काहीही होणार नाही, मी असं काहीही होऊ देणार नाही. तर आता आरती म्हणते, परंतु मुक्ता मॅम आता मी काय करू. मी कितीही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना कितीही विनवण्या केल्या, त्यांच्या हातापाया पडले, परंतु काही करून डॉक्टर येण्यासाठी तयारच नाही आहेत. तर आता मुक्ता म्हणते, 1 मिनिट आरती, मला फक्त 2 मिनिट दे, असं म्हणत आता मुक्ता ही डॉक्टरांना फोन करण्यासाठी घेते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सावनीला तिच्या मैत्रिणीचा मोनाचा फोन आलेला असतो. आता सावनी ही मोनाला म्हणते, अगं बोल. तर मोना ही सावनीला म्हणते, अगं तुला जो नेकलेस हवा होता ना आणि आपण जो ऑर्डर केला होता तो नेकलेस काही दिवसातच येणार आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला खूप आनंद झालेला असतो. तर आता मोना ही सावनीला म्हणते, हो, परंतु त्याचं पेमेंट पुढच्या 1-2 दिवसात करायचं आहे, करशील ना. आता मात्र सावनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. सावनी ही मोनाला म्हणते की हो ना, करेन ना, चल मी तुझ्याशी नंतर बोलेन, असं म्हणत तिच्याशी बोलायला टाळाटाळ करते आणि फोन ठेवून देते. आता सावनीला तो क्षण आठवतो ज्या दिवशी मोनाने सावनीला तो नेकलेस दाखवलेला असतो आणि सावनीला म्हणालेली असते, सावनी अगं बघ ना किती छान नेकलेस आहे. आता तो नेकलेस पाहता क्षणी सावनीला आवडलेला असतो. आता मोना ही सावनीला म्हणते, सावनी अगं मग हा नेकलेस मी तुझ्यासाठी ऑर्डर करू का, आणि तसंही तुला काही पैशाची कमी नाही आहे. तर आता मात्र सावनीने होकार दिलेला असतो. आता आपली सत्य परिस्थिती काय आहे हे मात्र सावनीने लपून ठेवलेलं असतं. आता सावनीला आठवतं, सावनी मनाशीच म्हणते की मोठ्या हुशारकीने मी सांगितलं होतं की हा नेकलेस मागव, परंतु आता त्याचे पैसे द्यायची वेळ आली आहे. आता हे पैसे कुठून देऊ, काहीतरी जुगाड करावाच लागेल, कारण काही झालं तरी हा नेकलेस मला हवाच आहे आणि त्याचे पैसे तर मला द्यावेच लागतील. आता काय करावं याचा सावनी विचार करत असते.
दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताने आरतीच्या आईसाठी वेळेवर डॉक्टर उपलब्ध करून दिलेले असतात आणि म्हणूनच आरतीच्या आईचा जीव वाचलेला असतो. आरती मुक्ताचे आभार मानत म्हणते, थँक्यू मॅम, आज तुम्ही जे काही केलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे. आज तुम्ही जर नसता तर माझ्या आईचं काय झालं असतं. आज तुम्ही डॉक्टर वेळेवर उपलब्ध करून दिलात, माझ्या आईची औषधं बदलून दिली गेली आणि म्हणूनच आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. खरंच मी तुमचे कसे आभार मानू मला काहीच कळत नाही. असं म्हणत आरती खूप रडत असते. मुक्ता म्हणते, नाही आरती, अगं आभार वगैरे काहीच मानू नकोस, खरं तर तू अशी रडू नकोस. अगं आरती, मला आजच यायला मिळालं. खरं तर मी तुला रोज भेटण्यासाठी यायला हवं, तुला विचारायला हवं तुला काय हवं काय नको, परंतु आरती मला माफ कर, मला तेवढा वेळ मिळतच नाही. तर आरती ही मुक्ताला म्हणते, मॅम तुम्ही स्वतःला दोष नका देऊ, मला फक्त एवढंच हवं आहे, माझ्या आईची तब्येत ठीक असायला हवी आणि माझं बाळ निरोगी असायला हवं. तही आरतीला म्हणते, आरती अगं तू आता आई होणार आहेस आणि तुझी एवढीच छोटी इच्छा. आरती ही मुक्ताला म्हणते, हो मॅम, मला अजून काहीच नको. तर आता मुक्ता म्हणते, परंतु ते तुला मिळणार आहे, तू न मागताही. तर आरती विचारते, म्हणजे? तर मुक्ता ही आरतीला म्हणते, म्हणजेच आता लकी तुझ्यासोबत अगदी मनापासून लग्न करायला तयार झाला आहे. आता मुक्ताने दिलेली बातमी ऐकून आरतीला खूप आनंद झालेला असतो, परंतु आरती मात्र काहीच बोलत नाही. तर आता मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती, लकीने त्याचा निर्णय सांगितला आहे आणि लकी अगदी मनापासून लग्नाला तयार आहे. परंतु आरती, आता तुला सगळं काही ठरवायचं आहे, तुझा निर्णय सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो निर्णय तू योग्य घेशील याची मला पूर्ण खात्री आहे. आरती, विचार कर आणि तू निर्णय घे. तुझ्यावर कोणीही फोर्स करत नाही, कोणीही जबरदस्ती करत नाही. तुझ्या मनाला जो निर्णय योग्य वाटेल तोच तू निर्णय घ्यायचा आहे आणि तू जो निर्णय घेशील तो आम्हालाही मान्य असेल. त्यामुळे आरती, विचार कर आणि निर्णय घे. परंतु आरती, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जो काही निर्णय घेणार आहेस त्या तुझ्या एका निर्णयावर तुझ्या बाळाचं भविष्य अवलंबून आहे. मग बाळाच्या भविष्याचा विचार करूनच तू आजचा निर्णय घ्यायचा आहे. आता मुक्ताच्या बोलण्याचा आरती विचार करू लागते. तर मुक्ता ही आरतीला विचारते, आरती बोल ना, तू काय ठरवलंयस, तुझा काय निर्णय आहे? तर आरती मुक्ताला होकार देते. आता आरतीचा होकार पाहून मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. आता मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती तू योग्य तोच निर्णय घेतलायस, तुझ्या या निर्णयाने मला खरंच खूप आनंद झाला आहे. आणि आरती, यापुढे तू रडायचं नाही किंवा काळजी करायची नाही, कारण आता तुझं भविष्य किंवा तुझ्या बाळाचं भविष्य हे सगळं काही नीटच होणार आहे आणि लकी अगदी मनापासून तुझ्याशी लग्न करत आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि त्या घरामध्ये तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुझ्या मनामध्ये घरच्यांबद्दल जे काही गैरसमज आहेत ते लवकरच निघून जातील. त्या घरातील माणसं कशी आहेत हे तुला लवकरच कळणार आहेत. अगं ती खरंच खूप छान माणसं आहेत. आरती, त्या घरामध्ये तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, विश्वास आहे ना माझ्यावर? तर आता आरती ही मुक्ताला म्हणते, हो मॅम, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर आता मुक्ता ही आरतीला म्हणते, चल मग ठीक आहे, आता सगळं काही नीट होणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, आता मी येते, परंतु तू तुझी आणि तुझ्या बाळाची योग्य काळजी घे. असं म्हणत आता मुक्ता ही तिथून निघालेली असते. आता मुक्ताच्या येण्याने आरतीला खूप मोठा आधार मिळालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सावनी ही पोलिसांची वाट पाहत असते, परंतु अजूनपर्यंत ना पोलीस घरी आलेले असतात ना वकील साहेब. आता सावनी विचार करत म्हणते की असं कसं शक्य आहे की अजूनपर्यंत पोलीस तर घरी यायला हवे होते, लकीला अटक करायला हवी होती, परंतु अजून तर पोलीस घरीही आले नाही आहेत. नक्की काय झालं असेल? आता सावनीच्या लक्षात येतं. सावनी मनाशीच म्हणते, मुक्ताने तर काही केलं नसेल ना, मुक्ता आरतीला तर भेटली नसेल ना, आरतीला भेटून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न तर मुक्ताने केला नसेल ना. असं जर केलं असेल तर माझा डाव पूर्णपणे इथेच संपणार आहे. परंतु आता नक्की काय घडलं आहे हे मला कोणाकडून कळू शकतं, असा सावनी विचार करत असते आणि म्हणते, मशाळकर वकिलांना फोन केला तर त्यांच्याकडून हे सगळं काही कळेल का? नाही, त्यापेक्षा एक काम करते, आरतीलाच फोन करते आणि तिलाच विचारते की नक्की काय झालं आहे. असा विचार करत आता सावनी ही आरतीला फोन करायचा ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताच्या बोलण्यामुळे आरतीचा निर्णय बदललेला असतो आणि तोच निर्णय वकील साहेबांना सांगावा यासाठी आता आरती ही ॲडव्होकेटना फोन करते आणि म्हणू लागते, ॲडव्होकेट मशाळकर, मी आरती बोलत आहे. तुम्ही आज लकी विरुद्ध जे काही नोटीस कोळी कुटुंबाला पाठवणार होता ती अजूनही पाठवली नसेलच ना? तर मशाळकर वकील नाही म्हणतात. तर आरती म्हणते, प्लीज आता ती नोटीस पाठवू नका, कारण मी ही केस मागे घेत आहे. पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्लीज कोळी कुटुंबावर किंवा लकी कोळी यांच्या कोणाही विरुद्ध तुम्ही नोटीस पाठवू नका.
तर आता आरती ही वकील साहेबांचे आभार मानत म्हणते, तुम्ही जी काही मेहनत घेतली, जी काही प्रोसेस केली, त्यासाठी मी खरंच तुमचे आभार मानत आहे. परंतु आता मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मला कोणतीही केस करायची नाही आणि मी जी केस केली आहे ती अगदी विचार करूनच मागे घेत आहे आणि ही केस मला क्लोज करायची आहे. आता वकील साहेबसुद्धा ठीक आहे बोलतात. तर आता आरती त्यांना म्हणते, ओके, थँक्यू सो मच की तुम्ही मला सहकार्य केलं. असं म्हणत आता आरती ही वकील साहेबांचे आभार मानत फोन ठेवते. तर त्यानंतर आता सावनी ही आरतीला फोन करते. आता आरती म्हणते, बोला ना ताई. तर आता सावनी ही आरतीला विचारते, आरती तिथे सर्व काही ठीक आहे ना? तर आरती म्हणते की हो, इथे सर्व काही ठीक आहे. परंतु तुम्ही असं का विचारत आहात? तर आता सावनी ही आरतीला म्हणते, नाही ग, सहजच विचारत आहे. आणि आमच्या घरून कोणाचा फोन वगैरे आला होता का? तर आरती म्हणते की नाही, फोन तर कोणाचाच आला नव्हता. आता हे ऐकल्यानंतर सावनीला आनंद तर होतो, परंतु पुढे आरती म्हणू लागते, फोन आला नव्हता तर मुक्ता मॅम स्वतःहूनच मला भेटण्यासाठी आल्या होत्या. आता हे ऐकल्यानंतर सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला धक्काच बसतो. तर आता सावनी विचारते, मुक्ता आली होती? मग मुक्ता काय म्हणत होती? काही बोलली का तुझ्याशी ती? तर आरती ही सावनीला म्हणते की हो ताई, मुक्ता मॅम मला म्हणाल्यात की लकी लग्नासाठी तयार आहे आणि हो, जबरदस्तीने नाही तर अगदी मनापासून लकी माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी विचारते काय? तर आरती सावनीला म्हणते की हो, लकी लग्नासाठी तयार आहे आणि मुक्ता मॅम मला म्हणाले आहेत की आता फक्त निर्णय माझा आहे, माझ्या निर्णयावर सगळं काही अवलंबून आहे. तर आता सावनी म्हणते, हो का? मग तू काय म्हणालीस? तू या लग्नाला होकार वगैरे दिला नाही आहेस ना? अगं तसं काही करू नकोस हा, कारण आपलं बोलणं तर अगोदरच झालं आहे. आणि हो, मुक्ताच्या बोलण्यात येऊन तू कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नकोस. आणि हो, तू होकार वगैरे दिला नाही आहेस ना? आता मात्र आरती काहीच बोलत नसते आणि म्हणूनच सावनी पुन्हा एकदा विचारते, काय झालं? तू होकार वगैरे काही दिला आहेस का? तर आरती म्हणते की हो, मी या लग्नासाठी तयार आहे. आता हा आरतीचा निर्णय ऐकून सावनीला तर धक्काच बसतो. सावनी ही धक्क्यानेच आरतीला विचारते, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तर आरती ही सावनीला म्हणते, हे बघा ताई, तुम्ही शांत व्हा. मी खरंच अगदी मनापासून या लग्नासाठी तयार आहे आणि मुक्ता मॅमनी सगळं काही नीट केलं आहे ना? मग आता मला कुठलाही प्रॉब्लेम नको आहे आणि कुठलाही प्रॉब्लेम मी कोणालाही करू देणार नाही. असं बोलत आता आरतीने सावनीचं तोंड बंद केलेलं असतं. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, परंतु आरती, अगं तू निर्णय घेताना विचार केलायस ना? तर आता आरती म्हणते की हो, कारण मुक्ता मॅम माझ्या कायमच पाठीशी असतात. आज मुक्ता मॅम येथे होत्या आणि म्हणूनच माझ्या आईवर उपचार झाले आहेत. माझी आई वाचली आहे आणि मुक्ता मॅम नेहमीच माझा विचार करतात. आत्तापर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळेच मुक्ता मॅम ज्या घरात असतील त्या घरात मला जाण्यासाठी खरंच खूप आवडेल. खरं तर त्या घरात मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तसंही मी ॲडव्होकेट मशाळकर यांना फोन केला आहे आणि म्हणाले आहे की ही केस मी मागे घेत आहे. तर आता मात्र सावनी ही आरतीला समजावण्याचा प्रयत्न करते. तर आरती म्हणते, प्लीज ताई, आता मला कोणीही काहीही समजावू नका. माझा निर्णय झाला आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. असं म्हणत आता सावनीशी काही न बोलता आरती फोन कट करते. तर आता सावनी म्हणू लागते, अगं प्लीज ऐकून तरी घे. परंतु आरती मात्र फोन कट करते. तर दुसरीकडे सावनी म्हणते, आत्तापर्यंत एवढा मोठा प्लॅन केला होता, परंतु नाही, शेवटी या मुक्ताने माझा प्लॅन उधळून तर लावलाच. कसंही करून त्या आरतीला मनवलंच आणि आरती आज लग्नासाठीही तयार आहे. आणि हा लकी तर पूर्ण बिनडोकच आहे. काय तर म्हणे, मी अगदी मनापासून लग्न करायला तयार आहे, माय फूट, असं म्हणत आता सावनी रागराग करत असते. तिची खूप चिडचिड होत असते. आता काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच सावनी ही बाहेर येऊन उभी राहते. तर आता मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते. आता सावनी ही मुक्ताकडे रागाने पाहते आणि म्हणू लागते की या मुक्ताने पुन्हा एकदा माझा गेम फिरवला. पुन्हा एकदा तिने मला हरवण्याचा प्रयत्न केला. हिला प्रत्येक वेळी मध्ये मध्ये लुडबुड करायची काय गरज असते काहीच कळत नाही. आता या लकीच्या प्रकरणामध्ये हिला नाक खुपसायची काय गरज होती? हिला हिचे प्रॉब्लेम पुरेसे नाही आहेत का? परंतु नाही, सगळ्याचा भार तर हिलाच घ्यायचा असतो. पण हिला जर स्वतःचे प्रॉब्लेम पुरेसे नसतील तर मी वाढवू का? असा विचार करत आता सावनी मुक्ताचे प्रॉब्लेम वाढवायचे ठरवते आणि तिथून निघून जाते. आता मुक्ता मात्र विचार करत असते की सावनी अशी का वागत आहे. तर दुसरीकडे मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते. तर इंद्राताई फोनवर बोलत असतात आणि म्हणू लागतात, अगं आजकाल मी खाली नाही येत, माझे गुडघे खूप दुखतात ना आणि म्हणूनच कुठेही जायची इच्छाही होत नाही. तू एक काम कर ना, तू चांगली ताजी सुरमई पाठवून दे आणि हो, मुशीसुद्धा पाठवून दे आणि हो, कर्दी नीट कापून दे हा, उगाच पोरांना खाताना काटे वगैरे नको लागायलात.
असं म्हणत आता इंद्राताई मच्छी पाठवून द्यायला सांगत असतात. आता त्याच वेळी तिथे स्वाती येते आणि म्हणू लागते, मम्मी अगं बघ ना, अगं काय न्यूज आली आहे. या न्यूजमुळे आज भाईला जो अवॉर्ड मिळणार आहे तो मिळणार की नाही हेच काही कळत नाही आहे. परंतु नाही, असं होऊन चालणार नाही. आता न्यूज पाहताच इंद्राताईंनाही धक्का बसतो. आता त्याचवेळी मुक्ताही तिथे येते. आता मुक्ताही न्यूज पाहू लागते. आता न्यूजमध्ये म्हटलं जातं की प्रसिद्ध उद्योजक सागर कोळी यांना एक अवॉर्ड जाहीर झाला आहे. परंतु हा अवॉर्ड आता त्यांना मिळणार की नाही हाच मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचे धाकटे बंधू यांनी एका मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे, तिचा मानसिक छळ केला आहे आणि म्हणूनच आज हा अवॉर्ड सागर कोळी यांना मिळणार की नाही हे आपण लवकरच पाहणार आहोत. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताच्याही पायाखालची जमीन सरकते. मुक्ता म्हणू लागते, असं कसं होऊ शकतं आणि ही बातमी अशी कशी पसरू शकते. मम्मी, मी तर आताच आरतीशी बोलून आली आहे आणि आरती या लग्नासाठी तयार आहे. ती केसही मागे घेण्यासाठी तयार आहे. मग असं कसं होऊ शकतं. तर आता स्वाती म्हणते, म्हणजे आज भाईला अवॉर्ड नाही का मिळणार. मुक्ताही स्वातीला म्हणते, असं कसं. सागरच्या पारदर्शक कामावर आणि सागरच्या मेहनतीवर कोणीही प्रश्नचिन्ह उभं करू शकत नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. हा अवॉर्ड सागरलाच मिळणार. मी आलेच असं म्हणत आता मुक्ताही आशूला फोन करायला घेते. आता मुक्ताही आशूला म्हणते, आशू अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अरे सागरला आता अवॉर्ड मिळेल की नाही हाच प्रश्न उभा राहिला आहे. कारण मीडियाजवळ बातमी पसरली आहे. लकीने जे काही केलं आहे त्यामुळे या सगळ्याची शिक्षा सागरला मिळू नये असंच मला वाटत आहे. परंतु ही बातमी मीडियापर्यंत कशी काय पोचली हे मला काहीच कळत नाही. तर आशू म्हणतो, तू काळजी करू नकोस. मला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडत आहे. परंतु नक्की यामध्ये कोणाचा हात आहे आणि हे नक्की का घडत आहे याचा मी लवकरच शोध घेईन असं म्हणत आता आशूने मुक्ताला शब्द दिलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर अवॉर्ड घेऊन घरी येतो. तर आता सागर सर्वांच्या समोरच म्हणतो की या अवॉर्डचं श्रेय मी नक्की कोणाला देऊ. जी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे तिला तर माझ्यासाठी वेळच नाही आहे. ती मस्त शॉपिंगमध्ये बिझी आहे. आता सागरचं हे बोलणं ऐकून आशू आणि मुक्ताला तर धक्काच बसतो. आता सागर अवॉर्ड कोणाच्याही हातात न देता तिथेच ठेवतो आणि रूममध्ये निघून जातो. आता मात्र या सगळ्याचा मुक्ताला खूप धक्का बसतो. मुक्ताला खूप वाईट वाटतं. आता मुक्ताही सागरची समजूत काढण्यासाठी सागरच्या मागे जात असते. परंतु त्याच वेळी सावनीही मुक्ताला म्हणते, काय झालं. आजकाल बऱ्याच गोष्टी हातातून निसटू लागल्या आहेत वाटतं. आता सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो. आता मुक्ता ही सावनीकडे रागाने पाहत असते. मात्र सावनी खूप खुश असते. तर आता मुक्ता ह्या सगळ्याचा शोध कशा प्रकारे घेईल आणि सागरची समजूत कसे काढेल आणि आता खरंच सावनीचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.